आरक्षणाची अतिशय गरज आहे. जितनी जिसकी संख्या उतना उसका हक हे मिळालं पाहिजे. तर आजही ओबीसीची मानसिकता एसटी समाजाच्या उमेदवाराला मतदान देण्याची राहत नाही. मोदी सरकारने जो थाळी वाचून त्यावेळेस केला ते त्यांचं एक नाटक होतं. ते नाटक त्यांनी केलं ना. आता आजही ते सर्व नाटकच करत आहे. 1000 रुपये साहेब स्वतःच्या म्हणजे पूर्ण ज्याचं बीपी आहे शुगर आहे तर ते औषधालाच नाही पुरत. तर पती आणि पत्नी जरी दोघं जरी असले तर ते त्यांचं काहीच होत नाही. साधारणतः महिला अंधश्रद्धेमध्ये जास्त गुरफटतात. ओंकार म्हणताना की काहींना ऑब्जेक्शन असते की ओंकार मग बुद्धम शरणम गच्छामी पण त्याच सुरात म्हणता येतं. अल्लाह अकबर पण त्याच सुरात म्हणता येतं. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आवाज विशेष या कार्यक्रमात. आम्ही सध्या उमरेडमध्ये आहोत आणि इथे साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळचे बरेचसे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. ज्येष्ठ नागरिक जे निवृत्तीनंतर असा विचार केला जातो की निवृत्त झाल्यानंतर माणूस कामाचा नसतो, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या मागे देखील बरेचसे कामं असतात. त्यांच्या आपल्या देखील खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. तर साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये जे ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित आहेत यांच्याशी हितगुज करूया, यांच्याशी चर्चा करूया. यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि यांच्या ॲक्टिव्हिटीज कुठल्या पद्धतीने चालतात हे आपल्याला यांच्याकडनं कळेल. सर, खूप खूप स्वागत आपलं. या ज्येष्ठ नागरिक महामंडळामध्ये आपण कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज राबवतात आणि गेल्या किती दिवसापासून ह्या ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत? मी प्रभाकर लांजेवार या साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाचा अध्यक्ष आणि आमची जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक उच्च श्रेणी मुख्याध्यापक जी सेवानिवृत्त संघटना आहे महासभा, त्या महासभेचा मी सचिव आहे. आणि आम्ही या साने गुरुजी मंडळात ज्या काही ज्येष्ठ नागरिकांकरताच हे मंडळ कार्यक्रम राबवत नाही, तर विविध सामाजिक, धार्मिक आणि आरोग्यविषयकसुद्धा, शैक्षणिकसुद्धा बाबीवर आम्ही या साने गुरुजी मंडळात कार्यक्रम राबवित असतो. आताच मागे 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने आणि एक ज्येष्ठ नागरिक दिन या अनुषंगाने सामूहिक आम्ही असा एक कार्यक्रम येथे सादर केला. त्यामध्ये BPLमध्ये, कारण की आजपर्यंत काही लोक आपल्या जाती धर्मानुसार किंवा आपल्या नात्यामधून ते आपले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतात, पण आम्ही एक असा धागा निवडला की ज्यांचा BPLमध्ये कोणीही सत्कार करत नाही अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही या मंडळाकडून या 2 ऑक्टोबरला इथे केलेला आहे. त्यामध्ये आम्ही सामाजिक असे गावातील प्रतिष्ठित नागरिक बोलावून त्यांच्या हस्ते इथे आम्ही तो कार्यक्रम सादर. साधारणतः किती विद्यार्थी त्यात सम्मिलित झाले होते? त्यामध्ये मला वाटते 13 विद्यार्थी. 13 विद्यार्थी सम्मिलित झाले. म्हणजे 10वा वर्ग आणि 12वीमध्ये आर्ट, कॉमर्स आणि अशामधून प्रत्येकी 2, एक मुलगा एक मुलगी अशा तऱ्हेने आम्ही निवड केली. आणि त्या 12 विद्यार्थ्यांचा आम्ही सन्मानचिन्ह आणि रोख अशी बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करणार. हे जे विद्यार्थी आपण निवडले होते, हो, हे उमरेड शहरातील उमरेड शहरातील शाळांमधून निवडले होते. अच्छा. उमरेड शहरातल्या शाळांमधून प्रत्येक शाळेत जाऊन त्यातून आम्ही त्यांना लिस्ट मागितली आणि त्यामधून आम्ही 2 विद्यार्थी, एक मुलगा एक मुलगी अशा तऱ्हेने त्या विद्यार्थ्यांची निवड केली 10वी आणि 12वीच्या ह्याच्यात. सर, दुसरा विषय असा होता की कालच शिक्षकांचं एक आंदोलन, काल आमच्या शिक्षकांचं एक आंदोलन झालं. मी या पंचायत समिती स्तरावर पूर्ण नागपूर जिल्ह्यात पंचायत समिती स्तरावर धरणे आंदोलन होतं. आणि थाळीनाद घंटा म्हणजे मिळणार नाही बा म्हणून आम्ही ताट आणि चम्मच असा नाद करून तो कालचा कार्यक्रम आम्ही पंचायत समितीच्या आवारामध्ये सादर केला.
सर, मी काल पण शिक्षकांचं जेव्हा आंदोलन कव्हर केलं तेव्हा मी शिक्षकांना हा प्रश्न विचारला होता हो. की एक 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आम्हाला आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की ठाणेनाद करा म्हणजे कोरोना पळून जाईल. हो. यंदा शिक्षकांनी ठाणेनाद केला, कुणाला पळवण्याकरिता केला? नाही, तो त्यांचा मोदी सरकारने जो थाळी वाचून त्यावेळेस केला ते त्यांचं एक नाटक होतं. ते नाटक त्यांनी केलं ना. आजही ते सर्व नाटकच करत आहे असा आमचा आता अनुभव आलेला आहे. अच्छा. ते जे आता कार्यक्रम करून राहिले आहे कोणत्याही पद्धती म्हणजे करोडो लाख रुपये या राज्याकरता म्हणजे निवडणुकीसाठी फक्त त्यांना सत्ता पाहिजे असा आमचा अनुभव आता आलेला आहे त्यांच्याविषयी. त्यांना सत्तेसाठी त्यांनी लाखो करोडो रुपये खर्च करून आज ते लोकांचं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. या राज्यात त्या राज्यात इतकी लाख करोड रुपये त्यांनी वाटप करायचा आणि आमचा लोकार्पण सोहळा आता हा पैसा यांच्यातून कुठून निवडून आलेला आहे. आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आमची पेन्शनसुद्धाही बरोबर देत नाही. आज 3-3, 4-4 वर्षापासून आमचे शिक्षक त्यांना अंशनिधी नाही, उपनिधी नाही, अशा तऱ्हेने आमची रक्कम आम्हालाच मिळत नाही. गट विमा आमचा पगारातून आमचा पैसा कापला गेला. गट विमा म्हणून त्यांना हे देण्यात आलं, पण तो गट विमा सुद्धा आमचा पैसा आम्हाला देऊ शकले नाही. हे कोणतं सरकार आहे? हे कोणतं शासन आहे? हे कोणती नीती आहे यांची? म्हणून यांच्याविषयी तर असं वाटते की यांना फक्त सत्ता पाहिजे. सत्ता लोभी आणि जाहिरातबाजी जास्त. या सरकारची जाहिरातबाजी ही जास्त होत आहे आणि सत्ता यांना फक्त उपभोगायचा आहे. आता यांचं पहा ना, मंत्रिमंडळ जेव्हा तयार झालं तर काय किती तारीख पे तारीख प्रत्येक गोष्टीत पर तारीख पे तारीख म्हणजे अशा कोणताही लाभ या शासनाने दिलेला नाही. गोष्टी खूप, जाहिराती खूप, अशा तऱ्हेचं हे शासन आहे. हा माझा अनुभव आहे. आज मी 86 वर्ष माझं वय आहे. माझं 86 वर्षाचं वय आहे. 86 वर्षाच्या वयामध्ये मला हा चांगला अनुभव आलेला आहे. आपल्या देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य होऊन पूर्ण झालेत. घटना आपल्याला 1950ला मिळाली. अतिशय परिश्रमाने ती घटना झाली. सामाजिक मूल्य जोपासलं पाहिजे, संविधानिक मूल्य जोपासलं पाहिजे यासाठी म्हणजे सर्वसामान्य जनतेला, मग ते कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे. जो जगाचा पोशिंदा शेतकरी आहे त्यालाही न्याय मिळाला पाहिजे, योग्य भाव मिळाला पाहिजे. बेरोजगारांचे प्रश्न आहे, बेरोजगारांना खऱ्या अर्थाने रोजगार मिळाला पाहिजे. परंतु चिंतेची बाब आहे की 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये आमच्यासमोर अनेक प्रश्न जे उपस्थित झाले असेल, वेगवेगळ्या पक्षाचं राज्य झालं, जवळपास 60 वर्ष असेल जवळपास काँग्रेसने राज्य केलं, जनता दलाचं राज्य होतं, अटल बिहारी वाजपेयी म्हणजे BJPचं सुद्धा राज्य होतं. परंतु 2014 नंतर जो प्रश्न निर्माण झालेला या समाजामध्ये म्हणजे संविधानाला जे काही छेद देण्याचा प्रयत्न आहे, जुमलेगिरी जी सुरू आहे, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचे संविधानिक मूल्य जे आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याला छेद देण्याचा जो प्रयत्न आहे आणि सध्या जे काही दहशत समाजामध्ये निर्माण गेलेली आहे, या व्यवस्थेमध्ये निर्माण गेलेली आहे, ही अतिशय घातक आहे. म्हणजे संपूर्ण पद्धतीनं आमचं सामाजिक अस्तित्व रसातळाला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि यासाठी जबाबदारी शासन आहे. आणि म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यामध्ये आणि या घटनेने जो मूल्य दिलेलं आहे, जे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय म्हणजे जगण्याचं मूल्य दिलेलं आहे, या जगण्याच्या मूल्याला तडा जाण्याचा जो प्रयत्न आहे, आता हा चिंतनाचा विषय झाला आहे. म्हणजे सामाजिक मूल्यही धोक्यात आलेलं आहे आणि राजकीय अस्तित्वालाही छेद मिळत आहे. आणि म्हणून आम्हाला आज आपण पाहत आहोत या देशामध्ये आताच नुकतं एक 3-4 दिवसापूर्वी धरपकड सुरू झाली दिल्लीला. म्हणजे आणि देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर लादला जाते, पत्रकारांवर. म्हणजे आज ते एक घटनेने दिलेलं अतिशय महत्त्वाचं मूल्य आहे, म्हणजे प्रसार माध्यम आहे, मग ते
प्रेस मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, त्यांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते संपूर्ण मीडिया खरेदी करून टाकलं या सगळ्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी. ही शोकांतिका आहे. आपल्याला माहीत असेल, मी मुद्दाम सांगेन, मी या चळवळीमध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीमध्ये गेल्या 35 वर्षापासून काम करतो आहोत. धीरेंद्र शास्त्रीचं जानेवारी महिन्यात फार मोठं प्रकरण झालं आणि आम्हाला हिंदू राष्ट्र आणायचं आहे म्हणून एक 26 वर्षाचा तरुण, धीरेंद्र शास्त्री नावाचा तरुण, ज्याची ओळख बागेश्वर महाराज म्हणून ज्याची ओळख या समाजामध्ये निर्माण झालेली आहे, तो माणूस नागपूरला येतो. रेशीमबागला त्याचा कार्यक्रम होतो. लाखो लोक त्या कार्यक्रमाला येतात. त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आमचे या राज्याचे सध्याचे म्हणजे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री ते जातात. यापूर्वी ते मुख्यमंत्री देखील होते. अतिशय विद्वान माणूस आहे, अभ्यासू माणूस आहे. त्यांचे संपूर्ण फुटेज, तो प्रेत दरबार, रामभक्तीच्या नावाने त्यांनी तो दरबार सुरू केला आणि प्रेत दरबार त्यांनी तिथे सुरू केला आणि चमत्कारिक दावे निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, की बा माझ्यामध्ये इतकी दैवी शक्ती आहे की त्या दैवी शक्तीच्या आधारावर मी तुमच्या मनातलं काय ते जाणू शकतो, तुमच्या वडिलांचं नाव जाणू शकतो, तुमच्या घरामध्ये काय आहे, कुठे तुमचे कोणते वस्त्र त्या ठिकाणी ठेवलेले आहे अलमारीमध्ये, हे तो अंतर्ज्ञानाने जाणू शकतो, असा त्याचा दावा होता. आणि मी जो उल्लेख केला जादूटोणा विरोधी कायदा, त्या जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये चमत्कारिक दावे करणे, आपल्यामध्ये दैवी शक्ती निर्माण आहे असा जो दावा करणं, हा कायद्यानं गुन्हा आहे. तो कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, दखलपात्र गुन्हा आहे. आणि असं असताना त्याचे संपूर्ण फुटेज, त्याचे 3-3 तासाचे 2 दिवस त्याचे जे प्रवचन झालं, तो नंतर 2 दिवस अगोदर पळून गेला, हा भाग वेगळा असेल. परंतु ते जे दावे होते त्याचे फुटेज संपूर्ण आम्ही रात्र जागून ते तयार केले. त्याची कंप्लेंट कमिशनरकडे दिली, कारण तो कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. आणि कमिशनरकडे दिल्यानंतर त्यांना समजावून सांगितलं. मी सोबत होतो, प्राध्यापक श्याम मानव सोबत होते, जे सहअध्यक्ष आहेत. हा कायदा करताना ज्यांची मोलाचं योगदान आहे, मोलाची भूमिका ज्यांनी बजावलेली आहे. आणि असं असताना कमिशनरने आम्हाला पत्र दिलं की यामध्ये काहीही आढळून येत नाही म्हणून गुन्हा लादता येणार नाही. कशाचं प्रतीक आहे? म्हणजे जे कायदे करतात ते अंमलबजावणी करू शकत नाही या कायद्याची, ही या व्यवस्थेची शोकांतिका. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्यावर गृहमंत्र्यांचा दबाव आहे, कारण गृहमंत्री या धीरेंद्र शास्त्रीचे भक्त आहेत. हे सिद्ध होतं. म्हणजे धार्मिकता निर्माण करणे आणि हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्याला पुढे केलेलं आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे काय हे काही सांगण्याची गरज आहे? अरे आम्ही मुळातले हिंदू आहोत, आम्ही हिंदू धर्मात जन्म घेतलेला आहे. मग आम्हाला या 14पासून तुम्ही आम्हाला हिंदू राष्ट्र किंवा हिंदू म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे, कशाला सांगून राहिले आम्हाला? का सांगून राहिले आम्हाला? म्हणजे केवळ धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर ह्या व्यवस्थेला कुठंतरी उचलून लावायचं, आमच्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं, अराजकता माजवायची आणि त्याचं भांडवल करून आम्ही मतामध्ये त्याचं परिवर्तन करायचं, ही या व्यवस्थेची किंवा सध्याच्या राज्यकर्त्यांची शोकांतिका आहे. हे निषेधार्थ आहे. आपल्याला माहीत असेल, भिडे गुरुजी, मी गुरुजी म्हणणं हे निश्चित समजतो त्याला, भिडेनी आंबा खाल्ल्याने पोरं होते का सुरू आहे देशात? आणि त्याला विधान भवनामध्ये आमचे गृहमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आमचे गुरुजी आहेत असा उच्चार करतात. जेव्हा त्याचा निषेध केला विधान भवनामध्ये, ही या व्यवस्थेची शोकांतिका आहे. अरे आम्ही वैज्ञानिक युगात जगतो आहोत. वैज्ञानिक जाणीवा निर्माण करणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे, संविधानाने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि एकीकडे आम्ही आता 21व्या शतकात जगत आहोत, आमचं यान चंद्रावर जात आहे आणि आम्ही अवैज्ञानिक पद्धतीने जर आम्ही त्याचं भांडवल करत असो आणि त्याच्यावर जर कारवाई होत नसेल, ही या व्यवस्थेची शोकांतिका. म्हणजे या सरकारला करायचं काय आहे हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण होतो आणि म्हणून त्याचा निषेध झाला पाहिजे. आणि आज आमचे जे काही अराजकता माजलेली आहे, जे दडपशाहीचं धोरण आहे, टाक त्याला आतमध्ये, टाक याला आतमध्ये, हे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू झालेलं. हा महाराष्ट्र या संतांचा आणि समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे. अनेक समाजसुधारक या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. मग ते महात्मा ज्योतिबा फुले असेल, शाहू महाराज असेल, संत ज्ञानेश्वरांपासूनची संत तुकोबाराया, संत गाडगेबाबा, संत तुकोराम महाराजांची परंपरा या ठिकाणी आहे. तुकडोजी महाराजांची परंपरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा याला लाभलेली आहे. शिवाजी महाराजांची परंपरा लागलेली आहे. आणि असं असताना संविधानाला छेद देण्याचा प्रकार जर सुरू असेल, या संविधानाचे मूल्य पायदळी तुडवल्या जात असेल, तर या व्यवस्थेची शोकांतिका. आणि या विरोधामध्ये आम्ही उठून उभं झालं पाहिजे आणि त्यासाठी आमचा हा लढा आहे. आणि आम्ही अनेक मार्गाने, आज संविधान आमच्या पुढे आहे, अनेक मार्गाने आम्ही या ठिकाणी म्हणून या शासनाला आम्ही सांगू इच्छितो की आमचा कोणत्याही पक्षाला विरोध असण्याचं कारण नाही,
परंतु ज्या पद्धतीने तुम्ही याचं राजकारण करता जाती धर्माच्या नावावर, ते राजकारण करण्याचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिला नाही, ते आम्ही निश्चित खपवून घेणार नाही आणि याचा आम्ही निश्चित विरोध करू. साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने आम्ही अनेक प्रकारचे संविधानिक मूल्य जोपासता आलं पाहिजे, ती जोपासल्या गेली पाहिजे, या पद्धतीने आमचा सातत्याने प्रयत्न असतो आणि आमचे सर्व साथीदार त्याच ठिकाणी या चांगल्या कामासाठी आम्हाला साथ देतात, कटिबद्ध असतात आणि हे संविधानिक मूल्य जोपासले पाहिजे, आमची परंपरा आहे आणि ती आम्ही कायम ठेवूच. आणि यासाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही संघर्ष करायसाठी सुद्धा तयार राहू. मग स्त्री पुरुष असमानता नको, जाती धर्मामध्ये भेदभाव नको, परंतु जाती धर्माचं राजकारण करून आमच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही आरक्षणाची अतिशय गरज आहे. आता जे काही आरक्षण सध्या 33% महिलांना लागू केलेलं आहे, त्यामध्ये अजूनही जनगणना नाही आणि म्हणून जितनी जिसकी संख्या उतना उसका हक हे मिळालं पाहिजे. आणि त्या काळामध्ये आम्ही लढा दिलेला आहे. ओबीसींच्या आरक्षणासारखी मंडल आयोगाच्या ठिकाणी आम्ही त्यावेळेसुद्धा आम्ही लढा दिलेला आहे. आणि आज मात्र आम्ही 63%, आत्ता बिहारमध्ये 63% ओबीसी आहेत, 27% आरक्षण तेही काढून टाकलेलं आहे, अजून आरक्षण नाही आहे. बाहेरून IPS IAS अधिकाऱ्यांची भरती मोठ्या कष्टाने ते परिश्रम करून त्या ठिकाणी भरती होते आणि मागच्या दाराने या शासनाने, केंद्र शासनाने भरती सुरू केलेली आहे. ही या व्यवस्थेची शोकांतिका आहे. म्हणजे तुम्हाला करायचं काय, तिथे ज्ञानी पाहिजे का अज्ञानी पाहिजे? म्हणजे मागच्या दाराने या पद्धतीने जर सगळं राजकारण केलं जात असेल आणि चुकीच्या पद्धतीने या समाजाला डावलल्या जात असेल, मागास समाजाला, तर आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध असलं पाहिजे आणि निषेध केला पाहिजे. आत्ता जे काही चर्चा झाली या ठिकाणी सगळी, की एकाला एक दुसऱ्याला दुसरं, जगण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि म्हणून कोणाला 1000 रुपये जर मानधन मिळत असेल किंवा पेन्शन मिळत असेल, ही शोकांतिका आहे. खाजगीकरणाचं सगळं षडयंत्र तुमच्यावर लादलेलं आहे. सगळं खाजगीकरण होऊन राहिलेलं आहे. दवाखाने खाजगीकरण होऊन राहिलेलं आहे, तुमचे BSNL खाजगीकरण झालेलं आहे, पाणी खाजगीकरणामध्ये नेल्या जात आहे. म्हणजे सगळ्या या खाजगीकरणामुळे बेरोजगारीची फौज निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या व्यवस्थेची शोकांतिका आहे. अरे नोकऱ्या नसेल तर तुम्हाला शिक्षणाचं काय मूल्य काय आहे त्याच्यामध्ये? आणि वेगळ्या पद्धतीने धार्मिकता या शिक्षणामध्ये तुमची आणल्या जात आहे. संवैधानिक मूल्य जोपासण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, असं एकेकाळी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला उत्तम संविधान दिलेलं आहे, जगण्याचा अधिकार दिला आहे, स्त्री पुरुष समानता आली पाहिजे यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरीकडे मात्र शासकीय दरबारामध्ये केवळ राजकारण करायसाठी आमच्या संविधानिक मूल्याचा गैरफायदा घेत असेल तर आम्ही ते खपवून निश्चित घेणार नाही. यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध असू आणि सगळे त्याला साथ देतील हा आशावाद आहे. पेन्शनची जर आपण विचार करतो म्हटलं तर तुमच्या डिपार्टमेंटला मिळणारी जी पेन्शन आहे ती पेन्शन होती की मानधन म्हणून मिळत आहे तुम्हाला? त्याला पेन्शनही म्हणता येणार नाही आणि मानधनही म्हणता येणार नाही. याला कारण, मी जरी 1975ला बँकेत रुजू झाले तरी निवृत्ती कर्मचारी पेन्शन योजना ही 1995 पासून सुरू झाली. त्यावेळेस आमच्या काही रक्कम आणि कंपनी म्हणजे बँकेच्या काही आणि दोन्ही रक्कम असे आमची दर महिन्याला जमा होते. आताही आमच्या ह्या जे आहे निवृत्ती कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये 70 लाख लोक तर रिटायर झालेलेच आहेत, परंतु 11 करोड लोक आता कामी आहेत. सगळ्यांना एक प्रकारची पेन्शन मिळते. म्हणजे त्याच्यात ST डिपार्टमेंट आहे, MECB आहे, सूतगिरणी, खरेदी विक्री, आपल्या जगातले जसं समुद्राचे जे महामंडळ वगैरे सगळे महामंडळ याच्यात येतात आणि निमसरकारी संस्था जितक्या आहेत सगळे याच्यामध्ये समाविष्ट होतात. तर त्यांनी आपल्याला सुरुवातीला तर आमच्या म्हणजे 400 रुपयेपासून पेन्शन सुरुवात होती, परंतु 1914ला मिनिमम म्हणजे जेव्हा हे काँग्रेस गव्हर्नमेंट होती त्यांनी जी मंजूर करून ठेवली होती मिनिमम 1000 रुपये, तर BJP सरकार आली त्यांनी ती 1000 रुपये देतात. सर 1000 रुपयेपासून आज म्हणजे 14 पासून सुरुवात केली आहे तर आता 23पर्यंत 1000 रुपये. 1000 रुपयेमध्ये तर साहेब स्वतःच्या म्हणजे पूर्ण ज्याचं BP आहे, शुगर आहे, तर ते औषधालाच नाही पुरत. तर पती आणि पत्नी जरी दोघं जरी असले तर त्यांचं काहीच होत नाही. आणि आम्ही वेळोवेळी दरवर्षी डिसेंबरला दिल्लीला जातो, जंतर मंतरवर जातो. काहीच फक्त आश्वासनच देतो आहे, सरकार आश्वासन देते परंतु करत काहीच नाही. पुन्हा आम्ही कोरोनानंतर पुन्हा आणखी दरवर्षी आम्ही दिल्लीला जातो परंतु करत काहीच नाही. सर अशी आमची हे आहे द्विधा आहे का साधारण गव्हर्नमेंटने निराधारला 1000 रुपये मंजूर केलेला आहे, त्यांचे आता 1500 रुपये करणार आहे. परंतु आमच्या इथला जो कर्मचारी आहे ज्यांनी 30 वर्ष
रात्रंदिवस मेहनत केली आहे, जीवावर उधार करताना इलेक्ट्रिकचं कामं केलेलं आहे, जसे MECB वाले आहे किंवा आपले जे ST डिपार्टमेंट आहे, जाऊन मुक्काम केले आहे जंगलात, पण त्यांनासुद्धा आता 1,000 रुपये पेन्शन मिळत आहे. 1,000 रुपयावर एकही वेळोवेळी आम्ही गव्हर्नमेंटला त्यांना जाणीव करून देतो, निवेदन देतो, परंतु आमच्याकडे पूर्ण 100% दुर्लक्ष आहे. आणि आपले मोदी सरकार तर म्हणजे जागतिक पातळीवर असं दाखवून राहिले का विश्वगुरू आहे, परंतु इथं आतमध्ये का चालू आहे आपल्या पूर्ण देशामध्ये अशी कीव येते की आपल्या याला पूर्ण म्हणजे डोळेझाक करून राहिलं आणि वरच्या लेवलला ते स्वतःचं म्हणजे पोझिशन वाढवण्याचं अनेक काम करतात. आताच त्यांनी G20मध्ये 41,000 करोड रुपये खर्च केले, परंतु इथं ज्याला 1,000 रुपये मिळते, जो मरून राहिलेला आहे आता 70 लाख लोक आहेत साहेब, त्याच्यामधून साधारणतः 20-25 लाख तर मरून राहिलेले आहेत, कारण का 60 पासून तर 90-95 पर्यंतचे कर्मचारी आहेत. आणि हे रात्रंदिवस गव्हर्नमेंटला देऊन राहिले का आमच्याकडे लक्ष द्या, आमच्याकडे लक्ष, परंतु आजची गव्हर्नमेंट हे पूर्ण दुर्लक्ष करून राहिली आणि डोळे झाक करून राहिलेली आहे. कोणत्याच प्रकारची मदत द्यायला आमचे तयार नाही आहे. की समाजामध्ये जे क्वॅक्स आहेत, डॉक्टर ह्या नावाने क्वॅक्स जे आहेत ते क्वॅक्स, आणि खूपदा हे गुगल गुरु आहेत मोबाईलवर, ते आरोग्यविषयक खूप गैरसमज पसरवतात. काही देतात आणि त्याचे डॉक्टरांचं डिग्री नसते, काही नसते. तर मी स्वतः जवळपास 25 वर्ष झाले निशुल्क योग क्लासेस सुरू आहेत आमचे, आणि थोडी डॉक्टरी पार्श्वभूमी असल्यामुळे मी आरोग्य विषय करताना शरीरशास्त्र विषयकही त्यांना थोडं अवेअर करते. आणि नुसतं योगा म्हणून नाही, तर आमचं बुधवारी ॲरोबिक्स असतं, शनिवारी योग नृत्य असतं, 2 रविवार सेकंड सॅटर्डे आणि 4th सॅटर्डेला लॉंग ड्राईव्ह 5 किलोमीटर जाणं येणं, आणि 3rd आणि 4th सॅटर्डेला संडेला आम्ही गरबा घेतो. म्हणजे आरोग्यविषयक ज्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकतो त्या सगळ्या अवेअरनेस आणण्याचं, जुळवून घेण्याचा. जवळपास 60-70 लोक आमच्या त्या सकाळच्या मॉर्निंग गार्डनमध्ये येतात, आणि संध्याकाळच्या क्लासमध्ये पण 70-80 लोक आहेत. तर त्यांना लेडीज खूप अवेअर नाही आहेत, त्यांना अवेअर करण्याचा माझा गुरुनीपूर प्रयोग आहे. त्यासाठी काय प्रयत्न करताय आपण? प्रयत्न सर, महिलांना अवेअरनेस करणं. मुलांपेक्षा माझं फोकस लेडीजवर जास्त आहे. महिलांसाठी आपण काय करताय? तर त्यासाठी योगा क्लासेस आहेत सर, आरोग्यविषयक शिबिरं आहेत, उद्बोधन वर्ग आहेत, एक्सपर्ट्स जे आहेत, कॅन्सर विषयक अवेअरनेस असेल, आणखी असे एक्सपर्ट्सला बोलावतो, त्यांच्याकडनं उद्बोधन करून घेतो. एक्सपर्ट्स लोक जे आहेत त्यांच्याकडनं आणि डॉक्टर्स लोकांचं असं आम्ही एकत्रित घेतो आणि त्यांना त्यांच्या चर्चावर डिस्कस करायला लावतो. फक्त योग विषयक नव्हे तर एखादी घटना घडली असेल समाजात तर त्याचं पण उद्बोधन तितकंच आवश्यक आहे त्यांना, की घरगुती बाया असतात, त्यानंतर त्या खूप सर कलाकार असतात लग्नाच्या आधी, पण लग्नानंतर सगळी कला सुप्त झालेली असते, सूर आणि मूलमध्ये गुंतून जातात. हो, मग संसार एक संसार. मग त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्बोधनादा, आत्ता आम्ही आमच्या याच्यामध्ये 15 ऑगस्टचा एक कार्यक्रम घेतला होता, त्याचे सगळे सामाजिक विषय घेतले, छोटे छोटे प्रसंग आणि त्याच्यात छोटासा एक ध्रुवपद देऊन डान्स, म्हणजे दोन्ही तिळगुळ विषयक घेतला होता, हळदी कुंकू विषू, असे छोटे छोटे प्रसंग द्यायचे आणि त्याच्यावर एखादं छोटंसं नाटुकलं उद्बोधनात्मक द्यायचं आणि महिलांना त्याच्यात इन्व्हॉल्व करून घ्यायचं. लेडीज खूप खुश आहेत की त्यांना पण डायस मिळतो आहे, ते एक चांगलं. आणि दुसरं आणखी महत्त्वाचं सर, मी टीचर ह्या नात्याने सर्व धर्माच्या मुलींना एकत्र केलं आहे लोकांना. तर सर्व धर्म सभा, जे धार्मिक उन्माद जो आहे, देवांनी कुठला भेद केला नाही, निसर्गाने भेद केला नाही, पण राजकीय लोक जे धर्माचा आम्हाला विष पेरत आहेत. आत्ताच आम्ही 2 ऑक्टोबरला सर्व धर्मसभा घेतली, पूर्ण त्या कॉस्ट्युममध्ये सगळ्या बोलवल्या, धर्म प्रार्थना म्हणून घेतल्या आणि खेल में तू हर मेल में तू तेरे रूप अनेक तू एक हे असे सामाजिक सर्व धर्म समभावाचे भजन म्हणून घेतले. ते एक म्हणजे ते खूप माझं चालते. तसंच ओमकार म्हणताना की काहींना ऑब्जेक्शन असते की ओम का, मग बुद्धम शरणम गच्छामी पण त्याच सुरात म्हणता येतं, अल्लाहू अकबर पण त्याच सुरात म्हणता येतं, तेवढ्याच रिदमनी म्हणता येतं, तेवढ्याच पॉजेस घेऊन म्हणता येतं. त्याच्यामुळे आम्ही मध्ये मध्ये त्यांना पण फोकस करतो, की असं वाटू नये की हे योगा एका स्पेसिफिक वर्गाचं आहे. सर संध्याच्या कार्यक्रम ना, त्या कार्यक्रमाचं किचन जे आहे ते पूर्ण आमच्या वहिनींकडे असतं. कोणता काही करायचं असलं कार्यक्रमाचं, कोणता स्वयंपाक वगैरे काय, याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये नसून ते पूर्ण पुढाकार
करून घेते आणि पूर्ण करू. आणि सगळ्यात महत्वाचं सर, हे संयुक्त कुटुंबाच्या प्रमुख आहेत त्या पूर्ण आजच्या एकत्र. काळात किती म्हणजे आजच्या compulsory. काळात हो. आजच्या किती काळात गरज आहे एकदम बरोबर. ही 4-5 सुना एकत्र राहतायत, नातू एकत्र सगळ्याचं राहतायत. मिळून आणि मी त्यांना सगळ्यांना बांधून ठेवतायत. सोबत घेऊ. साधारणतः महिला अंधश्रद्धेमध्ये जास्ती गुरफटतात. देवधर्म म्हणजे आपला काही धर्माला विरोध नाही, पण माणसाने अतिशय त्याच्यामध्ये गुरफटू नये. पण आपण बघतो की दिवसेंदिवस परिस्थिती अशी बदलते आहे की महिला अधिकाधिक त्यामध्ये गुरफटत जात आहे. तर आम्ही थोडं सामाजिक प्रबोधन करतो त्या मेळाव्यामध्ये, की जसं संक्रांत असेल तर तुम्ही तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आपण म्हणतो, घरोघरी जाऊन आपण वाण वगैरे घेतो. पण हे सगळं करत असताना एक आपण त्या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम म्हणून सर्व महिलांना एकत्रित करून विचारांची देवाणघेवाण करूया असा आम्ही कार्यक्रम घेत असतो. बहुतेक जानेवारी महिन्यामध्ये आम्ही एकेका एरियामध्ये जातो. आमच्या सोबतीला त्या जेबुनिसाताई शेख वगैरे असतात. आम्ही एकेका एरियामध्ये जातो, त्या ठिकाणी महिलांना एकत्रित करतो. कुठे मोकळी जागा असेल, ग्राउंड असेल, तिथेच आम्ही बसतो आणि अशा रीतीने विचारांची देवाणघेवाण करतो, वैचारिक त्यांना काही देतो. आणि समाजामध्ये महिलांवर जे अत्याचार होत आहेत तर ते अत्याचार फक्त ज्या महिलेवर होतात ते तिचेच नसून आपणा सर्वांचे आहे ही भावना महिलांमध्ये निर्माण व्हावी हा आमचा दृष्टिकोन असतो. आणि कुठे जर अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल तर आम्ही समूहाने, आमचं सांगणं असं की समूहाने आपण संघटित होऊन त्याला विरोध करूया, त्यांना एक ताकद दाखवूया की पुढे अशी कोणाची हिंमत होणार नाही. जसं आता मणिपूरची घटना झाली तेव्हा देखील आम्ही निषेध नोंदवला, आम्ही निषेध मोर्चामध्ये सहभागी झालो. तहसील कार्यालयात आम्ही सगळे एकत्रित झालो आणि महिलांना एक आव्हान केलं की नाही, सगळ्यांनी एकत्रित यायचं आणि असे जे प्रश्न असतात, ज्या समस्या असतात त्या महिला एकत्रित आल्याशिवाय सुटू शकणार नाही. तर ते ज्या सरकारी भरती करतेवेळी जे फॉर्म भरून घेतात त्यावेळेला अवाढव्य फी आकारल्या जात आहे आणि ती भरती लांबत चाललेली आहे. त्याच्यामुळे हे जे तरुण आहे ना ते खूप नाराज होऊन राहिले आहे, कारण परीक्षा पास झालेली आहे, तिथपर्यंत पोहोचलेले आहे. तसं आता शिक्षक भरती एक पवित्र पोर्टल नावाचं एक त्यांनी पोर्टल काढलं. त्या पोर्टलमध्ये नुसतं गुंतवून ठेवलेलं आहे. पोरांकडून फी हजार रुपये घेऊन कितीतरी विद्यार्थी बसलेले आहे. त्या मार्क्समध्ये सुद्धा ते आलेले आहेत, पण तरीसुद्धा त्या भरती अजून होऊन राहिलेल्या नाही. तर किती दिवस हे लांबणार? तर सरकारने हे सर्व कार्य करत असताना तरुणांकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण बेरोजगारी वाढते आहे. आशेने तरुण अभ्यास करतो आहे पण त्यांना यश येत नाही आहे आणि त्याचं खाजगीकरण करणार असं बातम्या येत आहेत की खाजगी संस्थेकडे देऊया या भरती. मग हे पवित्र पोर्टल जर सुरू केलं, शिक्षक भरतीचं साधारणतः पोर्टल सुरू केलं तर ती पोर्टल जे सुरू आहे त्याच माध्यमातून भरत्या व्हायला पाहिजे. पण मध्येच पेपरमध्ये येतं की नाही, ह्या भरत्या थांबवल्या जातील, त्याला प्रायव्हेटीकरण केल्या जाईल आणि एखाद्या संस्थेकडे सोपवलं जाईल. तर असं होता कामा नये. तसंच हा मराठ्यांचं जे आरक्षण आहे, आता कुणबी मराठ्यांमध्ये तेढ निर्माण न करता ओबीसीचा कोटा ओबीसीलाच ठेवावा आणि मराठ्यांना जसं आधी सेपरेट आरक्षण दिलेलं होतं तसं द्यावं. कारण काय, मराठा जे तरुण आहे ते खूप बेरोजगार आहे. आता आपल्या विदर्भामध्ये काय होतं की पंजाबराव देशमुख साहेबांनी त्यावेळेला शेती करणाऱ्यांना कुणबी असं म्हणून लावलेलं होतं किंवा सगळ्यांना संघटित केलं होतं, शेती करणारा कुणबी. आणि म्हणून साधारणतः विदर्भामध्ये तुम्हाला मराठा म्हणजे कुणबी दिसतो, कुणबी मराठा एकच. पण विदर्भातला मराठा हा स्वतःला कुणबी त्या पंजाबराव देशमुखांच्या काळामध्ये लावला गेला आणि त्याच्यामुळे त्यांना आरक्षण मिळत आहे. मात्र मराठवाड्याकडे जे मराठा आहे ना, तिथली अतिशय दयनीय स्थिती आहे की त्यांना 2 वेळेचं भोजनाचं सुद्धा त्यांना खर्च म्हणजे खायला मिळत नाही, इतकी त्यांची दयनीय अवस्था आहे. आणि त्यामुळे ते आंदोलन करतात आहे. तर मध्ये ते आरक्षण दिलं गेलं होतं, ते पुन्हा काढून घेतलं, 2 वर्ष दिलं, कोणाला नोकऱ्या लागल्या. पण ते जर सेपरेटमध्ये दिलं तर जास्ती उचित होईल, याचासुद्धा सरकारने विचार केला पाहिजे. आणि मराठा तरुण हे एका देशाला शिवाजी महाराजांच्या सोबतीने ते लढले, एक लढवय्या म्हणून हा मराठा समाज या आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभलेला आहे. तर त्याला काही लोक त्यातले राजकारणात आहे, काही श्रीमंत आहे, पण बराचसा वर्ग हा अजूनही हालाकीचं जीवन जगतो आहे. त्या मराठा समाजातील मुलांनाही कुठेतरी एक आधार मिळायला पाहिजे, अशा शैक्षणिकदृष्ट्या आणि नोकऱ्यांमध्ये वगैरे त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. यावर जेव्हापासनं साने गुरुजी ज्येष्ठ नागरिकमध्ये मी ॲड झाले तेव्हापासनं खरंच सांगते, डेअरिंग खूप वाटतं. माझं ते डेअरिंग वाढलं, पण मला असं वाटते माझ्या मैत्रिणींचं, मी पण योगा क्लास चालवते, माझ्या क्लासमध्ये 47 बायका आहेत, त्यांचंसुद्धा स्टेज डेअरिंग त्यांना यायला पाहिजे म्हणून असे विविध कार्यक्रम घेत असते. आणि योगासुद्धा प्रत्येक क्लासमध्ये योगा घेतात, पण सगळ्या म्हणतात माझ्या क्लासमध्ये थोडीशी वेगळी केली. पहिल्या वर्गात जसं आपण मुलांना विचारतो आत्ता आपण कोणतं आसन केलं गं, मग त्या पटकन थोडीशा थांबतात, सांगतात. अशा प्रकारे त्यांच्याकडून खूप चांगलं ट्रेनिंग त्यांना करण्याचा प्रयत्न करते. आणि एक असा अनुभव आला सर, मी 4 वर्ष पुण्याला गेले होते. सगळ्या बायकांना सगळं येत असतं, फक्त पुढे कोण होईल. अक्षरशः मी गेले गार्डनमध्ये, जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा होळीचा कार्यक्रम होता. 4-5 इकडे 4-5 तिकडे असे ग्रुपने
दोन चार बायका बसलेल्या होत्या. म्हटलं अगं सगळे आपण एकत्र येऊ ना. नाही म्हणे मुली खेळत आहे, आपण त्यांच्यात कसं ॲड व्हायचं. त्यांना म्हटलं अगं तसं काही नाही, आपणही यंगच आहोत, आपले मन यंग ना, आपण जरी वयाने झालो तरी आपण सगळं करू शकतो. मग मी एक ग्रुप तयार केला आणि तिथं 4 वर्ष योगा क्लास, भजनाचं तयार केलं आणि रोज संध्याकाळी सगळ्याच्या सगळ्या एकसाथ फिरायला जायचं. पण मला असं वाटते बायकांना थोडं पुश करणारं कोणीतरी पाहिजे आणि ते मला खूप चांगलं जमतं असं मला वाटते. कारण मी 4 वर्ष तिथे क्लास चालवला सर. 3 वर्ष मी एकही पैसा घेतला नाही. 4थ्या वर्षी सगळ्या बायका म्हणाल्या, सगळीकडे 1000-1500 रुपये फी आहे योगाची, मॅडम आम्ही तुम्हाला 500 रुपये तरी देत जातो. रिक्वेस्ट केली म्हणजे बघा त्यांना इतका आनंद निर्माण झाला योगाचा. ज्या काळामध्ये कास्तकारांना कोणत्याही प्रकारच्या मार्केटमध्ये सोयी नव्हत्या, ते मी जवळजवळ 1985मध्ये तिथं गावात कास्तकाराला रात्रीच्या वेळेस गावात थांबण्याकरता जागा नव्हती. तिथं जय किसान जय जवान या नावाने गावात धर्मशाळा बांधण्यात आली. आणि माझा तसा राजकारणाशी संबंध, माझी बांधिलकी आंबेडकरी विचाराची असल्यामुळे 1962 पासून मी रिपब्लिकन पक्षाशी संबंधित होतो. 1964मध्ये भूमिहीनाचा सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहात मला 7 दिवसाची जेल झाली होती. 1967च्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये जे फुटीरता निर्माण झाली होती, वेगवेगळे गट निर्माण झाले होते. 67च्या निवडणुकीमध्ये सुरेश देवतळेच्या विरोधामध्ये, मी काँग्रेसच्या विरोधामध्ये तेव्हा रिपब्लिकन पक्ष या उमरेड निर्वाचन क्षेत्र 3ही तालुक्यातील कार्यकर्त्याचं संघटन करून मी 67मध्ये निवडणूक लढवली होती, 90मध्ये निवडणूक लढवली, 95मध्ये निवडणूक. आणि मला जसा प्रतिसाद पाहिजे होता त्या पद्धतीने मला प्रतिसादही मिळाला. मी असं म्हणेन आजही या देशामध्ये SCचा उमेदवार जेव्हा उभा राहतो, या निर्वाचन क्षेत्रातून उभा राहतो, तर आजही मग तो OBC असेल, ST असेल तर ज्या समाजातून आम्ही जे उभे राहतो, तर तो OBCचा उमेदवार आम्हाला मत देण्याकरता तयार होत नाही. आज ही परिस्थिती आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, आज ठीक आहे रिपब्लिकन पक्षामध्ये फुटीरता आहे, समाजामध्ये फुटीरता आहे. त्या फुटीरतामध्ये पडण्याकरता आम्ही जास्त कारणीभूत आहोत. तरी पण मी जेव्हा जनरल जेव्हा विचार करतो, तर आजही OBCची मानसिकता SC समाजाच्या उमेदवाराला मतदान देण्याची राहत नाही. आणि असाच रिझल्ट या महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे, आम्ही पाहतो आहोत. आणि म्हणून आरक्षणाची गरज आहे. एक विशिष्ट समाज या देशावरती 70% 85% लोकांवरती आपले विचार लादतो आहे. आणि कुठंतरी धर्माच्या नावाखाली कुठंतरी ते ज्या पद्धतीनं या देशाची वाटचाल चालू आहे, ती या देशामध्ये SC ST आणि जो NT समाज असेल याला आरक्षण आहे म्हणून आता काहीतरी आम्ही दिसतो. तर आज प्रत्यक्ष आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा काय दिसत आहे. आणि म्हणून मग ते महिलाला जर 15% तर याच्यामध्येही SC STना आरक्षण द्यायला पाहिजे आणि ती अत्यंत गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध असे उपक्रम जे आहे हे मी राबविले. जसं इथे मी लागल्यानंतर शिष्यवृत्तीचे वर्ग कुणी घेत नव्हते, मी सुरू केले. आणि सुरू केल्यानंतर मला बराचसा ज्येष्ठ लोकांचा विरोध झाला, तरीसुद्धा मी सुरू केले. आणि विरोध कशाबद्दल झाला की विरोध तुम्ही म्हणजे- या पद्धतीचे शिष्यवृत्तीवर क्लासेस घेतात? विरोध याच्याकरता की नगर परिषदेमध्ये आतापर्यंत एवढे आमचे केस पिकले, इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये एकही मुलगा मेरिटमध्ये येत नाही, कारण शहरी विभागामध्ये येत असल्यामुळं. तर आणि नागपूरला सुद्धा कॉम्पिट करावं लागत होतं. पण आमचे काही जे ज्येष्ठ होते, आमचे असे सर वगैरे होते आमचे, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला कसं वाटते, तुम्हाला योग्य वाटते का? म्हटलं मला योग्य वाटते, म्हणून मी सुरू केले. आणि कर्मसंस्था वगैरे माझ्या प्रयत्नाला यश आलं. 1 मेरिट म्हणजे नागपूरच्या 1 मेरिट माझ्या विद्यार्थी वर्गातून आली. त्यानंतर मात्र मी इतर शाळेतला सुद्धा सहकार्य केलं की त्यांच्यानंतर 3 मेरिट आले उमरेडमधून, 5 मेरिट आले. असे करता करता बहुतेक शिक्षकांनाच प्रोत्साहन मिळालं, आमच्या बरोबर शिक्षकांना. आणि तेव्हापासून मग नंतर मी प्रत्येक शाळेमध्ये मार्गदर्शन करायला लागलो. म्हणजे रिटायरमेंट नंतर तुम्ही तुमचा वेळेचा योग्य वापर केला आणि तुम्ही तुमच्या एज्युकेशनचा देखील योग्य वापर करत आहात आधी असं म्हणायला हरकत आधी नाही. पण केला आणि नंतर मी
शांतीलाल मुथ्थाचं हे मूल्यवर्धन एक हे होतं की संविधानामध्ये 4 मूल्य जे आहे, समता, बंधुता, प्रेम आणि हे, या 4 मूल्यावर आधारित त्याने अभ्यासक्रम केला होता. आणि हे 4 मूल्य रुजवण्याकरता ते मी इथे उमरेड तालुक्याचा म्हणजे हे होतो त्याला का म्हणता येईल, मुख्य होतो मी, प्रमुख. तर उमरेड तालुक्यामध्ये मला बऱ्याच शाळांना भेट द्यायची संधी मिळाली आणि शिक्षणाचं मी बरंचसं पाहिलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी शिक्षणामध्ये ते निरुत्साह असा मला आढळून आला. त्यांना मी तिथे वारंवार जायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं, 4 मूल्य कसे रुजवायचे, कृतीमधून कसे रुजवायचं, हे मूल्य संवर्धनाचं काम मी केलेलं आहे. हल्ली प्रशासन ज्या पद्धतीने शिक्षणावरती आळा घालत आहे, म्हणजे कुठल्या राज्यात या पद्धतीच्या बातम्या सुरू आहेत की सरकारी शाळेत जर तुमचे विद्यार्थी गेले तर तुमच्याकडनं दंड वसूल केला जाईल, प्रायव्हेट शाळांमध्ये गेले तर तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल, असं प्रलोभन आहे बऱ्याचशा राज्यांमध्ये. काही राज्यांमध्ये आता बऱ्याचशा शाळा, महाराष्ट्राची जर गोष्ट करतो म्हटलं, बऱ्याचशा सरकारी शाळांना प्रायव्हेटिजना देण्यात आलं. यावर आपलं मत काय? ते योग्य आहे? ते योग्य नाहीच. कारण असं की खाजगी शाळांमध्ये बरेचसे शिक्षक जे असतात नुसते 12वी झाले आहे, ग्रॅज्युएट झाले आहे असे शिकवतात. सरकारी शाळांमध्ये ट्रेंड शिक्षक असतात आणि कसं शिकवलं पाहिजे, त्या शिक्षणाचा उद्देश काय आहे, सिलेबस कसं असते, सिलेबस पुस्तकामध्ये आहे ते शिकवायचं, आपल्या बुद्धीचा वापर करायचा नाही, असंही सुद्धा घडत आहे. आता एवढंच की खेड्यापाड्यामध्ये समजा जे आहे तर थोडंसं दुरावस्था आहे, शासनाचं त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे शिक्षकही थोडंसं दुर्लक्षित आहेत आणि ते थोडंसं होत आहेत. पण शासकीय शाळांमध्ये शिक्षण जे मिळते खरोखर चांगलं आहे खाजगी शाळांपेक्षा. आता मी पाहिलेलं आहे, तर तो माझा अनुभव आहे. यानंतर रिटायर्डनंतरसुद्धा मी बालसाधना या वतीने आम्ही ग्रीष्मकालीन शिबिर घेत असतो 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी. तिथेसुद्धा चांगला अनुभव येतो आम्हाला. अगदी म्हणजे खेळ हसत खेळत शिकायचं, असं कुठलंही लादायचं नाही, कुठलंही काही म्हणजे दडपण नको. सगळे विद्यार्थी एकमेकात मिसळून हसत खेळ शिकतात, हसत म्हणजे कृती करून घेतो वेगवेगळ्या विषयांच्या. याचा चांगला मला अनुभव आला. मी सुद्धा म्हणजे प्रमुख म्हणून मी काम करतो आहे. आणि इथे ज्येष्ठ नागरिकमध्ये जेव्हा असं म्हणजे सम्मिलित झालो मी, तेव्हापासून मला तर म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम इथे राबवले जातात. त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सक्रिय सहभाग घेत असतो. 20 वर्षापासून योगा करतो आहे आणि योग शिक्षक देखील आहे. कारण आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. आजकाल संपत्तीपेक्षा आरोग्य हे महत्त्वाचं आहे. अन्यथा संपत्ती कमवायची आणि आरोग्यामध्ये खर्च घालवायची. आणि याकरता सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणे, सकाळी उठल्यामुळे आपल्याला जे ऑक्सिजन मिळते आहे, सकाळचा शुद्ध हवा मिळते आहे. आणि जर आपण योगासने केली, प्राणायाम केलं, मेडिटेशन केलं, तर यामुळे आरोग्य हे अतिशय चांगलं राहत आहे, सुदृढ राहत आहे, मन प्रसन्न असते. याशिवाय शैक्षणिकदृष्ट्या जर आपण विचार केला, आजची शिक्षण पद्धती, सरकार आता खाजगीकरणाकडे वळलेलं आहे. ज्या सरकारी शाळा आहेत, सरकारी शाळांचे ते आता खाजगीकरण करण्याचा त्यांनी GR काढला आहे, नियम काढलेला आहे, परिपत्र काढलेलं आहे. यामुळे काय होईल, जे गरीब विद्यार्थी आहेत हे खाजगी शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकणार नाहीत. अगदी बरोबर. कारण जर समजा खाजगीकरण झालं, त्या शाळा जर विकत घेतल्या श्रीमंत लोकांनी, ते फीज घेतील आणि गरीब विद्यार्थी फीज देऊ शकणार नाहीत, त्याला चांगलं शिक्षण मिळू शकणार नाहीत. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहू शकतात. जर अशा प्रकारे जर समजा सरकारने धोरण हे राबविले, भविष्यामध्येही पुढेही देशाची प्रगती ही खुंटेल. कारण देशाची जी प्रगती होते आहे ही शिक्षणामुळे देशाची प्रगती होते आहे. आज मानव जे चंद्रावरती गेलेला आहे ह्या शिक्षणामुळे गेलेला आहे. त्यांनी शिक्षण घेतले आहे, ते काही वैज्ञानिक झालेले आहेत. आणि अशा प्रकारे समजा जर त्यांनी खाजगीकरण केलं तर गरीब हे गरीब राहतील, अज्ञानी हे अज्ञानी राहतील आणि ज्यांच्यामध्ये जी ऐपत आहे, जे श्रीमंत लोक आहेत, त्यांचीच मुलेही पुढे शिकतील आणि पुढे जातील, प्रगती करतील.
आणि आता देशामध्ये आपण पाहतो आहे धार्मिक तेढही खूप वाढत चाललेला आहे. अगदी बरोबर. आणि याच्यामध्ये राजकारणी लोकांचा जास्त हात आहे किंवा त्यांचा जास्त समावेश आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्यामध्ये, जातीय तेढ निर्माण करण्यामध्ये. कारण जे राजकारण करतात हे धर्मावरती राजकारण आहे, जातीवरती राजकारण चाललेलं आहे. या जातीवरून जणू काही ते निवडून येत असतात. देशामध्येही देखील एक प्रकारचा आता संघर्ष निर्माण होत चाललेला आहे, हे देखील धर्मावरून. आता आपण पाहतो आहे इस्रायल आणि हिमास ही जी दहशतवादी संघटना आहे तरी काही यांच्यामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. हे कशाला धर्म, म्हणजे धर्मामध्ये कुठेतरी हा एक इगो निर्माण होत चाललेला आहे. आणि अशा प्रकारे देशांतर्गत देशामध्ये सामाजिक स्वास्थ्य हे आता बिघडत चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये जे सरकार असतं हे सरकार दोषी असते, राजकारणी दोषी असतात. सामान्य हा सामान्य असतो, त्याच्यामध्ये सामान्य लोकांना काही त्या ठिकाणी त्याचं देणं हे नसतंच. कारण त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेतरी जागृत होणं अतिशय महत्त्वाचं आहे. सीनियर सिटीजन बहुत अच्छी अपॉर्चुनिटी मिली मेरे को, बहुत खुशी होती है और परिवार में भी बहुत अच्छी खुशियाँ है. और रही बात है मेरा जो फिटनेस है, मैं पिछले 10 साल से ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय से जुड़ा हूँ. तो वहाँ मैं जैसे सुबह 4:30-5 बजे मैं उठता हूँ और मेडिटेशन का मॉर्निंग वॉक पहले करता हूँ मैं 1-2 किलोमीटर. मॉर्निंग वॉक करने के बाद में फ्रेश होकर मैं मेडिटेशन के लिए 15 से 20 मिनट या आधा घंटा मेडिटेशन करता हूँ. उससे मेंटली स्ट्रांग रहे और फिजिकली प्राणायाम करने से फिजिकली अच्छा रहे, स्वास्थ्य अच्छा रहे. और साथ में मेरे को जो सिंगिंग का जो एक अपॉर्चुनिटी मिली है, वो अपॉर्चुनिटी से मेरे को स्वास्थ्य मेरा बहुत अच्छा चल रहा है. और रही बात यानी पॉलिटिक्स की, पॉलिटिक्स में मुझे उतनी रुचि नहीं है. अब ये तो पॉलिटिक्स तो चलते रहता है, राजकारण तो चलते ही रहेगा, लेकिन सबसे ज़्यादा इफेक्ट जो मजदूर, जो नीचे की कैटेगरी के जो आम जनता है, उनको इसका इफेक्ट ज़्यादा हो रहा है. उनको रसातल पे लेके जा रहा है. और ऊपर के जो व्यापारी लोग हैं, जो बड़े बड़े बिजनेसमैन हैं, अरबोपति, तो उन्हीं को ही यानी ये जो जनता का पैसा है वो उनको दिया जा रहा है. तो ये उचित नहीं है. जब सरकार चुनी जाती है तो सरकार चुनी जाने के बाद में जनता के हित के लिए कार्य करना चाहिए, क्योंकि उनका अधिकार से तुम वोट लेते हो तो उनका जो अधिकार है वो अधिकार देना चाहिए. उनका अधिकार छीनते हो और जो जनता में जो रोष निर्माण होता है, जो संघर्ष निर्माण होता है, तो वो नहीं तुम रोक सकते. नहीं, लेकिन एक वर्ग ऐसा भी है जो इन सारी चीज़ों से बहुत ज़्यादा संतुष्ट है. वो वर्ग संतुष्ट रहेगा क्योंकि सरकार उनके पक्ष में कार्य कर रही है, तो वो तो संतुष्ट रहेंगे क्योंकि उनके घर में थैलियाँ बैग जा रही है, हाँ, बड़ा पैसा जा रहा है, तो वो तो संतुष्ट रहेंगे ही. लेकिन जो निचले तबके के लोग हैं तो उनका क्या है, उनके तरफ तो सरकार का ध्यान ही नहीं है. और रही बात ओबीसी, SC, ST, ये कैटेगरी तो रहना ही चाहिए. जब भी, क्योंकि जो लोअर कैटेगरी का जो बच्चा होता है, आज अगर वो अच्छा मेरिट में आता है 80-90% में, जब वो परसेंटेज लेके जब आता है, तो उसको अगर कोई अच्छी कॉलेज में अगर एडमिशन लेना है तो वो एडमिशन के लिए वो लड़का कैटेगरी में अगर नहीं रहा तो वो ओपन में फाइट नहीं कर सकता है. तो आप मानते हैं कि जो रिजर्वेशन है वो रहना चाहिए, जरूरी है. 18 वर्षापासून मी या ठिकाणी योगा शिक्षक म्हणून काम करतो आहे. या हॉलला आम्हाला 4-5 वर्षापासून परमिशन मिळाली. तेव्हापासून मी सकाळी 5:30 वाजता या ठिकाणी योगाचा वर्ग सुरू करतो. आणि बऱ्याचशा लोकांचा या ठिकाणी प्रॉब्लेम असतो, तो शारीरिक व्याधी असतात, त्या व्याधी दूर झालेल्या आहेत. सगळ्यांचा अनुभव चांगला आहे. सर्व लोक या ठिकाणी आनंदी असतात. महिन्याच्या शेवटी या ठिकाणी सार्वजनिक वाढदिवस साजरा केला जातो आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वांचे चेहरे प्रफुल्लित राहतात. त्यांचं मनोगत, ज्यांचा वाढदिवस असते त्यांचं मनोगत विचारलं जातं आहे आणि मनोगत व्यक्त करताना प्रत्येक व्यक्ती असा आनंदात सांगतात की आमच्या घरी आमचा वाढदिवस आजपर्यंत कोणी साजरा केलाच नाही. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो खूप मोठा पाहण्यासारखा असतो, समाधान पाहण्यासारखं असते. म्हणून या सर्वांच्या आनंदासाठी या मंडळाने आमच्या सर्वांचे वाढदिवस एका महिन्यामध्ये जे येतात ते सर्वात महिन्याच्या शेवटी साजरे करतो आम्ही आणि सर्वजण आनंदात राहतो. आदरणीय बाकडे सर यांच्या नेतृत्वाखाली नेत्र संपदा ही नेत्रदान करण्याविषयी जी प्रचार करते, त्या नेत्रदान संपदेमध्ये सुद्धा मी कार्यरत आहे.
त्यामध्ये सुद्धा मी कार्य करीत असतो. म्हणजे आपण देखील नेत्रदान केलंय? नाही, मी नेत्रदान कसं करणार? नाही, मृत्यूनंतर केलं जातं ते. मृत्यूनंतर पण करणार. त्याचा फॉर्म तर आधीच भरावा हो लागतो, हो, ती मृत्यूपूर्वीच संकल्प भरावा आहे. लागतो. संकल्प पहिल्यांदाच हो. केलेला आहे. आम्ही पती पत्नी केला, पण माझ्या पत्नीला जमत नाही, कारण त्यांना कॅन्सर झाला होता. आम्ही दोघांनी केला होता. मी माझ्या वडिलाचे आणि आईचे नेत्रदान केले आहे. अरे मी आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे ना. सुरुवात स्वतःपासूनच व्हायला आणि हवी. ते मी सुरुवात माझ्या आई आणि वडिलाचे, माझ्या भावंडांनी मला त्या सपोर्ट केला सगळ्यांनी, की नेत्रदान करायचे म्हणून. आणि आमच्या जे सभासद आहेत ते बहुधा नेत्रदान आपल्या आई वडिलांचे किंवा मरून तर नेत्रदान आपल्याला करायचंच आहे. तर या दृष्टीने आमचं सामाजिक कार्य चालूच आहे. वाचनालयाशी सुद्धा मी निगडित आहे. एका वाचनालयाचं संचालक म्हणून कार्य करत आहे. म्हणजे विविध सामाजिक क्षेत्रात मी कार्य करत आहे. खूप खूप आता राहिलं राजकीय बाबतीत मी बोलणार नाही जास्त. तर राजकीय प्रत्येक पक्षाचा व्यक्ती तसाच आहे, बरबटलेला. प्रत्येक पक्षाचा व्यक्ती हा बरबटलेला आहे, राजकारणला भांडण लावून देतो, मोकळा होतोय. आजही जे मराठा आरक्षण वगैरे हे एक भडकलेलीची स्थिती आहे असं मला वाटते. ऐन इलेक्शनच्या तोंडावर हे राजकारण म्हणजे सुरू करून टाकतात आणि आपण मोकळे होतात आणि लोकांची डोकी फोडायला लावतात. अशा प्रकारचा राजकीय व्यक्ती आहे. दुसरी गोष्ट, या शासनाचं जे आहे 8-10 वर्षाच्या शासनाचं म्हणजे मोदी सरकारचं एक विशेष, मला बाकी याच्यात पडायचं नाही आहे, पण रोजगार, जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळायला पाहिजे. हेच माझं आहे. 2 करोड मिळणार होते. ते रोजगार हो, ते जे काही असेल, पण रोजगार मिळायला पाहिजे. ती कंत्राट पद्धतीने ठेवला आहे, पण रोजगार मिळायला पाहिजे हे असं मला वाटते. म्हणजे बेरोजगारांना बेरोजगाराच्या म्हणजे त्यांना त्या व्यक्तीला काम मिळालं पाहिजे. नाहीतर फार मोठी अंदाधुंदी अशा प्रकारचा माझी, त्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावे. बाकी मी याच्यावर टीका करणार नाही, काय चालू आहे याच्यावर टीका करण्याचा. पण हे जे तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला काहीतरी काम नाही तर ते डोकी खराब होतील असं मला वाटतंय. मी केंद्रप्रमुख असताना माझ्या शाळा ह्या उच्च दर्जाच्या कशा होतील, माझे शिक्षक हे आपल्या अभ्यासामध्ये मुलांना कसं तयार करतील, माझ्या शाळेचे विद्यार्थी हे स्कॉलरशिप परीक्षेला कसे पास होतील, त्यांचा नंबर कसा येईल, या पद्धतीनं त्यांना शिक्षकांना कन्वर्ट करून म्हणजे त्यांना मार्गदर्शन करून त्या विद्यार्थ्यांचं वर्ग घ्यायला लावले. मुलांचे शिक्षण झालं, मुलं परीक्षेला बसले आणि बरीचशी मुलं त्यामध्ये यशस्वी झाले. आमचे शिक्षकसुद्धा त्यामध्ये पारंगत झाले. आणि अशा प्रकारे ज्या ज्या शिक्षकांनी केंद्रामध्ये चांगलं काम केलं असेल अशा शिक्षकाचं शिक्षक दिनाच्या निमित्तानं जिल्हा परिषदमध्ये त्यांचा सत्कार करून आणला. शिक्षक सत्कार म्हणून त्याचा सत्कार करून आणला. 5 सप्टेंबरला हा कार्यक्रम होतो. असे बरेचसे 10-15 शिक्षकांचं माझ्या केंद्रातून मी दरवर्षाला याप्रमाणे शिक्षक घडवून आणले, त्यांचे सत्कार केले. आणि अशा प्रकारे शिक्षकांमध्ये एक नवीन जोश तयार केला की त्यांनी आपल्या मुलांकडे पाहिलं पाहिजे. मुलांचे कारण मी जे कार्य केलं ते ग्रामीणमध्ये केलं. ग्रामीण भागाची काय अवस्था असते, त्यांचे आईवडील सकाळीच उठतात आणि आपल्या शेतामध्ये जातात काम करायला, संध्याकाळपर्यंत काही पता लागत नाही. तो मुलगा शाळेत गेला आणि शाळेतून परत आला की काय झालं हे त्या आईवडिलाला काही माहीत नसतं. मुलगा किती शिकला, कसा अभ्यास करतो ते काही त्यांना लेनदेन नाही. आपल्या शेतीचं काम झालं म्हणजे संपलं, याच्या भरोशावर आपलं पोट आहे आणि आपल्या मुलांचं शिक्षणसुद्धा याच्या भरोशावर असं समजून ते काम करतात. अशा मुलांना ज्यांना कुठलंही मार्गदर्शन नाही, कोणी त्यांना सांगायला तयार नाही, अशा खेड्यातल्या पोरांना चांगलं मार्गदर्शन व्हावं, चांगलं शिक्षण व्हावं त्यांचं, म्हणून आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आमच्या शिक्षकांनी प्रयत्न केले आणि एक चांगली पिढी घडवली आहे. माझ्या हातून काही मुलं शिकले, ते काही डॉक्टर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत आणि असे विविध क्षेत्रात काम करत आहेत. तर अशा प्रकारे आम्ही एक नवीन पिढी घडवण्याचं काम केलं. आणि मी 2009ला रिटायर झालो. 2009ला म्हणजे आता 14 वर्ष झालेले आहे. या काळामध्ये सुद्धा मी आमच्या शिक्षक संघटनेमध्ये काम केलं आहे, आधीही केलं. आतासुद्धा मी सेवानिवृत्त शिक्षक संघटना सरांनी सांगितलं त्या संघटनेतसुद्धा काम करत आहे. आणि आता कालच आमच्या आंदोलनाचा एक टप्पा इथं उमरेडला पार पडला आहे. सेवानिवृत्त शिक्षकांचे म्हणजे 3 वर्षापासून जे शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत, म्हणजे 2019, 2020, 2021 या काळात जे लोक सेवानिवृत्त झाले अशा लोकांना त्यांचं अंशदान नाही मिळालं, अजून अंशदान निधी तो मिळाला नाही. आणि त्यांनी पेन्शन विक्री केली, त्याचासुद्धा पैसा मिळाला नाही. उलट नोकरीत असताना त्यांनी प्रॉव्हिडंट फंडामध्ये जो पैसा गुंतवला, दरमहा त्यांच्या पगारातून कापल्या गेला तो पैसा, जिल्हा परिषदेमध्ये तो जमा आहे, तो पैसासुद्धा यांना आता मिळाला नाही. 3 वर्ष होऊन गेले. म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकाला पुढे काहीच नसतं ना, पेन्शनशिवाय. पेन्शन मिळते त्यांना, पण अजून समजा कोणाला विकार आहे, कोणाची प्रकृती बिघडली, कोणाच्या मुलाचं
किंवा ह्या कोणाच्या मुलीचं लग्न आहे त्याला हातभार लावावं म्हणून त्या लोकांना उपदान मिळत होतं आणि पेन्शन विक्रीचा पैसा मिळत होता. साधारणतः 7-8 लाख रुपये त्यांना मिळायचे. आता या नवीन शिक्षकांना जास्त आहे, 10 लाखाच्या पेक्षा 10 लाख 12 लाख इतका पैसा मिळतो आणि हा सगळा पैसा शासनाकडे जमा आहे. तो आणि शासन देत नाहीये. आणि तो अजून त्यांना मिळालेला नाही. वास्तविक तो त्यांना द्यायला पाहिजे होता. तर मी कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटने असताना आमच्या त्या काळात पगारही कमीच होते आणि फील्ड सर्कल सगळं आमच्याकडे होतं. तर त्यावेळेस पगारही कमी आणि सरकारी नोकरी नाही आहे, ते प्रायव्हेटमध्ये आहे, निम सरकारी आहे. अशा परिस्थितीत ती 34 वर्ष नोकरी काढली आणि आता पेन्शनसाठी आम्ही भांडत आहोत. तर ते पेन्शनही नाही आहे, 2-2.5 हजाराच्या वर पेन्शन नाही आहे आम्हाला. दिल्ली मुंबई वाऱ्या करणं चालू आहे. सरकार आश्वासनं देत जाते आणि आम्ही पुढं वाढत आहोत. आणि आता हे दुसरी गोष्ट राजकारणाची विचारायची, तर राजकारण आता हे इतकं खराब झालं का ज्याची हद नाही. नीती नियम नावाची गोष्ट राहिलेली नाही आहे आता. केंद्रात की राज्यात? दोन्ही याच्यात, दोन्ही सरकारमध्ये पण कुठेतरी तेच चालू. मोदीजींचं म्हणणं होतं डबल इंजिनचं सरकार जर 2 ठिकाणी राहिलं तर निर्णय घ्यायला चांगलं राहतं. हो, तर निर्णय चांगले घेऊन राहिले का, दिसूनच राहिले. आपल्या महाराष्ट्रात घेतले, तेलंगणामध्ये घेतले, ते घेणंच चालू आहे. मग तरी तुम्ही म्हणताय की सरकार योग्य नाही म्हणून? हो, तर बरोबर. नीती नियमानं जर चाललं तर काहीतरी बरं होईल. नीती नियम नावाची गोष्ट राहिलीच नाही आता. एकमेकावर तेच खुर्च्या काढते तिथं. तुम्ही पाहिलं आता गच्च्या धरणं, हे करणं, हे काय राजकारण आहे, भल्याचं नाही आहे लोकांच्या दृष्टीनं. आपण निवडून देतो तर त्यांनी व्यवस्थित नाही, लोकांच्या दृष्टिकोनातून जरी भल्याचं नसलं तर त्यांच्या दृष्टिकोनातून तर योग्य त्यांच्या आहे. दृष्टीने त्यांनी आपली पेन्शन करून घेतली ना. हा. हो. 2 लाख 2.5 लाख करून घेतले आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलं. आमचा पैसा आहे, आमचं योगदान आहे त्याच्यामध्ये. पीएफचे पैसे काढले मी किती 34 वर्ष. 34 पैकी आमचे भरपूर पैसा जमा तिथं आहे, पण 5 पैसे द्यायला तयार नाही सरकार. पुढं काँग्रेस होतं ते दुधात पण टाके, हे पाण्यातच दूध टाकतात. 1869 फर्स्ट सेटलमेंट रिपोर्ट का चांदा सर्कलच्या ती आपल्या त्यांनी नागपूरच्या यांना पाठवली. त्यामध्ये गोंडवारी ही जमात नव्हती आणि 1869 पासून तसं गोंडवारीचा उल्लेखच सुद्धा नाही आहे. त्यामध्ये कोणतीही जनगणना जी झाली आहे त्या जनगणनेमध्ये सुद्धा नाही आहे. म्हणून गोवारी हीच गोंडगोवारी आहे आणि गोंडगोवारी हीच गोवारी आहे असं त्यांना सर्टिफिकेट देण्यास काही हरकत नाही. तशा सर्टिफिकेट या अगोदर सुद्धा मिळालेल्या आहे, त्या परत मिळण्यात यावं. आणि 114-23 नोव्हेंबर 1994ला जे एवढं मोठं कांड झालं त्याचं कारण असं तेच आहे का आदिवासी असून बी त्यांना न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे तरुण लोकांचं मानसिकता बदलून राहिलेलं आहे. तेव्हा काय होईल सांगता येत नाही. निवृत्तीनंतर काय, हा एक गहन प्रश्न आहे आणि हा प्रत्येक व्यक्ती पुढे असतो की एक साधारणतः 60 गाठल्यानंतर नेमकं करायचं काय. इथे हे खूप चांगलं उदाहरण आहे. इथे जितकेही लोक उपस्थित आहेत ते सगळे निवृत्त झालेले आहेत. साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ ज्या पद्धतीने कार्यक्रम राबवत आहे, प्रत्येक निवृत्ती झालेल्या व्यक्तींनी यांच्याशी येऊन जुडावं आणि या कार्यक्रमात आपला सहभाग द्यावा. वेळ झालेली आहे थांबण्याची. थांबूया इथेच. भेटूया पुढच्या शोमध्ये. तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया टीव्ही आणि जोडून राहा आवाज इंडिया टीव्हीवर.